तर आज आपण प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर इथे मी अर्धा किलो रवा घेतला। अर्धा किलो रवा मी पाव किलो तुपात बारीक गॅसवर 15 ते 20 मिनिटं भाजून घेतला। तुम्ही बघू शकता इथे बारीक गॅसवर रवा चांगला भाजायचा आहे। तर इथे मी रवा भाजून चांगला घेतला आहे। त्याच्यात भरपूर सारे ड्रायफ्रूट टाकले। परत एकदा छान असा रवा बारीक गॅसवर परतवून घेतला। त्याच्यानंतर माझ्याकडे इथे एक केळं होतं, त्याच्यातलं अर्ध केळं टाकलं आणि रवा भाजता भाजता त्याच्यातच स्मॅश करून घेतला। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे केळं त्याच्यात स्मॅश करून घेतला। त्याच्यानंतर परत उरलेलं अर्ध केळं मी त्याच्यात टाकलं। परत एकदा त्याच्यातच छान असं परतून घेतलं, त्याच्यातच स्मॅश करून घेतलं। त्याच्यानंतर इथे मी साखर टाकली। आता अर्धा किलो रव्याला पाव किलो साखर टाकली आणि साखर अशी छान अशी बारीक गॅसवर परतून घेतली। त्याच्यानंतर गरम पाणी टाकलं। तुम्ही बघू शकता गरम पाणी टाकलं आणि आता पाव लिटर दूध टाकलं आणि मस्त असा रवा ढवळून घेतला। तुम्ही बघू शकता इथे मस्त असा रवा शिजला आहे आणि इथे आपला प्रसादाचा शिरा बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।